19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय समाज सनातन धर्माच्या मगरमिठीत होता. धर्माच्या नावाखाली वर्षानुवर्ष स्त्रियांवर जुलूम होत होता. तरीही काही विचारवंत स्त्री स्वातंत्र्याची स्वप्न पाहत होते. 1882 साली महाराष्ट्रातल्या मुरुड गावी रघुनाथचा जन्म झाला. बालपणी त्याच्यावर संस्कार झाले ते त्याचे वडील धोंडो केशव कर्वे आणि इतर समाजसुधारकांचे. ही मंडळी स्त्रियांची दारुण अवस्था पालटण्यासाठी शिकस्त करत होती, पण दुःख सरत नव्हती. मथे मथे आता सुट्टा होईल ग पोरी. देवाने गोजीरवाणी पोर जन्माला घातली, पण मथुला नेलन की हो. पुन्हा मुलगीच. कुंकू धड असल्यास गर्भारपणाच्या फेऱ्यात पाच चिपाड होऊन जायचे की माझ्या गत पांढरे कपा झाल्यास जितेपणी मरण भोगायचे. त्या परीस खरोखरीचे मरण पत्करले. मथू काय, तुझी आई काय, वेळीच तेव्हा घरी गेल्या आणि सुटल्या. तू पुण्यवान म्हणून पुरुष जातीस जन्माला आलास हो रघु. रघु, रघुनाथ. बलम तदेव लक्ष्मीपते ते ग्रीयुगम स्मरामि. सुमुहूर्त सावधान, शुभ लग्न सावधान. वडिलावर राग नको धरूस पोरा. एकट्याने दिवस काढणे किती कठीण हे या वयात नाही कळायचे तुला. त्यातून ते पडले पुरुष. पण एवढ्या कुमारिका सांगून येत असताना अण्णासाहेबांनी एका बोडकीशी लग्न करावे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे तुकोबाने सांगितले आहे. तेव्हा कर्वे, खरे तर आम्हीच आपणास वंदन करायला हवे. छे छे गोपाळराव, आपल्यासारखी रमाबाईंसारखी थोर सुधारक मंडळी माझ्या पाठीशी आहेत म्हणूनच केवळ माझ्यासारखा सामान्य मनुष्य हे करण्यास धजला. शारदा सदन मधल्या माझ्या पहिल्या विधवा विद्यार्थिनीचा पुनर्विवाह आज माझ्या समक्ष व्हावा ही मी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट मानते. समाजाच्या भीतीमुळे विधवा विवाहास मी म्हणवणारे सुधारक देखील कचरतात. अशा वेळी धोंडोपंत कर्व्यांनी विधवा उद्धाराच्या कामी फार मोठे पाऊल उचलले आहे. मी आपणा सर्वांतर्फे त्यांचे आणि आनंदीबाईंचे मनपूर्वक अभिनंदन करते. आम्हाला आनंद झाला. धोंडोपंतांनी शूद्र जातीप्रमाणे वर्तन करून आपल्या मुरुड गावावर धर्मसंकट आणलेले आहे. हिंदू धर्मात पुरुष जातीच्या पुनर्विवाहास संमती असली तरी स्त्री जातीच्या पुनर्विवाहास संमती नाही. विधवा विवाह शास्त्र वचनाच्या विरुद्ध आहे. त्या पापास प्रायश्चित्त नाही. त्यासाठी सर्वानुमते धोंडोपंत कर्वे आणि त्यांची पत्नी यांच्यावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. कुणीही कर्वे दाम्पत्यात एका बैठकीवर घेऊ नये. त्या समवेत एका पंक्तीत बसून अन्नग्रहण करू नये. जे या विरुद्ध आचरण करतील त्यावरही बहिष्कार टाकण्यात येईल. आनंदीबाई, समाजामध्ये सुधारणा घडायची तर लोकनिंदेची पर्वा न करता कुणीतरी पहिले पाऊल टाकणे आवश्यक असते. ते मी केले इतकेच. केवळ विधवांच्याच नव्हे तर संपूर्ण स्त्री समाजाच्या शिक्षणाचा आपण विचार करीत आहात हे स्तुत्य आहे. परंतु जोवर गर्भधारणेच्या अविरत चक्रातून स्त्रियांची सुटका होत नाही तोवर खऱ्या अर्थाने त्यांची उन्नती शक्य नाही. हल्ली वैद्यकशास्त्र जे उपाय शोधित आहे त्यात यश आल्यास नजीकच्या भविष्य काळात
स्त्री पुरुष संयोग व प्रजोत्पादन या दोन गोष्टी अलग अलग होणार आहेत कर्वे. परिणामी या बाबतीत धर्माचे वर्चस्व नष्ट होणे अपरिहार्य आहे. 20वे शतक हे प्रामुख्याने विज्ञानाचे आणि बुद्धिवादाचे युग असेल हे ध्यानात असू द्या. पणीची हाक होताची सूत सीता दटकली अकस्मात. मग लक्ष्मणा लागी बोलत ऐसे जाऊन ते दवा अहोजी धावा धावा त्वरित नाथाच खळया पिढीले खचित. पणीची हाक आता मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात गणिताच्या प्राध्यापकाचा सहाय्यक म्हणून नियुक्ती. पुढले उच्च शिक्षण तुला स्वखर्चाने घेता येईल हे एक बरे झाले. यापुढे मुंबईतच स्थायिक होण्याचा विचार आहे तर एकदा वाटले होते की माझ्याप्रमाणे तूही पुण्यात स्थायिक होशील, आश्रमाच्या कामात हातभार लावशील. परंतु तू तुझा मार्ग स्वतंत्रपणे निवडावास हे संयुक्तिकच आहे. मी तरी माझ्या वडिलांच्या मार्गाने कुठे गेलो. त्यांनी विधवा विवाह केला नाही, पण मी तो केलाच ना. अण्णा, काय ग? पार्वतीबाईंनी विचारलंय प्रार्थना तुम्ही घेणार आहात की? आलोच. येतो अण्णा. अरे अरे, हिला भेट, तोवर मी येतो. आस ही तुझी फार लागली, आस ही तुझी फार लागली. दे दयानिधे बुद्धी चांगली. दे दयानिधे बुद्धी चांगली. देव तू नको दुष्ट वासना. देव तू नको दुष्ट वासना. तूच आवरी माझी या मना. रडून प्रश्न सुटायचा नाही अमे. पुण्यात राहिलीस तर बभरा होईल. तेव्हा दूर नागपुरात तुझ्या बाळणपणाची सोय होते का पाहते. केवढे घोर पाप केले मी हे. उगी उगी, यात पाप पुण्याचा प्रश्न नाही अमे. ही शरीराची भूक, ही कुणाला चुकली आहे? वाईट इतकेच की पुरुष सुटतो सही सलामत, आणि शिक्षा भोगावी लागते ती बाईला. लग्नाचा काही विचार केलायस? बापाचे कर्तव्य म्हणून सांगतो. ब्रह्मचर्याचे पालन तसे कुठल्याही वयात कठीणच, परंतु तरुण वयात तर ते महाकठीण. त्यामुळे शक्यतो वेळच्या वेळी विवाह करणे चांगले. ज्यांचं लग्न जमणं अशक्य अशा पुरुषांनी किंवा कुमारिकांनी काय करावं? ज्यांना विवाहाची संमती नाही अशा विद्वांचं काय? शारीरिक गरजा का निवळ अण्णा मी चल. क्षमा करा अण्णा, मी अरे बालादपी सुभाषितम ग्राह्यम. आणि तू तर आता मित्र म्हणवण्या इतका मोठा झालायस. बोल. अरे बोल रघुनाथ. आजवर मलाही कधी तुझ्याशी दोन शब्द बोलण्याची उसंत मिळाली नाही. निदान आज तरी तुझे विचार ऐकू दे मला.
विचार कसले हे असले प्रश्नच मनात घुमत असतात सतत. तुझ्या प्रश्नांची उत्तरे जसजशी सापडतील तसतसा कृतीचा मार्गही आपसूक दिसेल. त्यावरून निर्भीडपणे पुढे जा म्हणजे झाले. येतो. रघु, हा घे. रस्त्यावर खासखळगे फार आहेत. प्रश्न प्रश्न प्रश्न. आपला बुरसटलेला समाज या प्रश्नांना सामोरं जायला तयार नसेल तर त्यांची उत्तरं त्या समाजाबाहेरील जगातच शोधायला नको. Merveilleux. Quelle beauté. Oui, n'est-ce pas? Mon vrai amour. Nous, Français, nous croyons à la beauté de la nudité. En fait, l'amour est le sexe, mon ami. To your awakening. À votre réveil. नग्नतेचं सौंदर्य, प्रेम आणि शृंगार यांचा आनंद उत्सव. फ्रेंच संस्कृतीतल्या या किती वेगळ्या, किती सुंदर कल्पना. कधी लग्न करायचा विचार आहे? MA झाल्यावर. म्हणजे अजून 2 वर्षांनी? शिक्षण संपल्यावरच लग्न करणे केव्हाही चांगले, पण तेवढा वेळ थांबणे शक्य होईल ना? खरं सांगू, 2 वर्ष थांबल्यास मलाही कॉलेजात जाता येईल. आजवर न पाहिलेलं जग पाहता येईल. वास्तविक लग्नानंतरही तू शिकावंस, नोकरी करावीस. अर्थात तुझी इच्छा असेल तरच. आपलं भावी आयुष्य कसं असावं हे ठरवण्याचा हक्क माझ्या इतकाच तुलाही आहे. आणखी एक, मला मुलांची जात्याच फारशी आवड नाही. लग्नामागचा माझा उद्देश वंशवृद्धी किंवा वारस प्राप्ती हा नाही. मी आजवर याविषयी कधी विचारच केला नाही. मग तू तो करावास. लग्नाआधीच उत्तर द्यावं अशी अट आहे? अट कसलीच नाही. शेवटी मुलं हवीत की नकोत आणि हवी असल्यास किती हे पुरुषापेक्षा स्त्रीने ठरवणंच योग्य. कुणीही ठरवलं तरी काय उपयोग? एकदा लग्न झाल्यावर मुलं होणं न होणं हे काय माणसाच्या हाती असतं? हो. हो, ते फक्त माणसाच्याच हाती असतं, देवाच्या किंवा नशिबाच्या नाही. मग माझ्या आईनं काय इतके हाल सोसले? माझ्याहून लहान होती तेव्हापासून दरवर्षी न चुकता घरात पाळणा हलत राहिला. जितकी मुलं जगली त्याहून अधिक गेली. आई दैवाला बोल लावत राहिली. तुम्ही म्हणता ते खरं असलं तर माझ्या आईनं स्वतःची सुटका का नाही करून घेतली? अज्ञान. ही गोष्ट माणसाच्या हाती आहे हेच बहुतेकांना ठाऊक नाही, किंवा पारंपरिक विचारसरणीमुळे त्यांना ते पटत नाही, आणि ज्यांना पटतं त्यांना त्यावरचे उपाय माहित नाहीत. मात्र अण्णा नक्कीच एखादा उपाय जाणत असावेत. कशावरून? त्यांना गेल्या 15 वर्षात 15 ऐवजी 3च मुलगे झाले त्यावरून. तुम्ही जाणता ते उपाय? शोधतो आहे. तुम्ही घ्याच हा शोध आणि उत्तरं सापडली की जगाला ओरडून सांगा त्याविषयी. माझ्या आईसारख्या लाखो स्त्रिया दुवा देतील तुम्हाला.
इकडे बघा. थँक्यू. अष्टपुत्रा पंचकन्या सौभाग्यवती भव. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. आवाज ऐकल्यासारखा वाटला. गरीबाला अब्दुल करीम खान म्हणतात. मुसलमानास ब्राह्मणांच्या पंक्तीस बसवले. छे 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 छे. धर्म बुडवला. भ्रष्टाचार. शिव 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 शिव. अधोगती अधोगती म्हणतात. हो हो आम्ही निघालो. हो हो. नाही ते थांबवलं. आता करायचे तरी काय आहे. अरे झाला की खां साहेब, तुझ्या स्नेहाखातर आले असताना भर पंक्तीत त्यांचा अपमान व्हावा ही खंत वाटण्याजोगीच घटना आहे. पण म्हणून अण्णांनी स्वतः त्यांची क्षमायाचना केली ना, तेव्हा तू आता निश्चिंत मनानं मुंबईला जा. पण दुसऱ्या दिवशी अण्णांनी त्या मुजोर भटांची देखील क्षमा मागितली. वर आणखी 200 रुपये दंडही भरला. हे बघ रघु, आफ्टर ऑल वन मस्ट लूज अ फ्यू बॅटल्स टू विन अ वॉर. मला स्वतःला कुठलीही तात्विक तडजोड मान्य नाही. बट इट्स नॉट अ अजून तरुण आहेस, पण अनुभवांती माझं किंवा अण्णांचं म्हणणं पटेल यात हो काय. सुखानं संसार करा. असू दे असू दे. आणि संसार नीट मार्गाला लागेस्तवर तरी तलवार म्यानातच राहू द्या. किती लख्ख प्रकाश आहे इथे. या सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत. आपल्या खरंच किती नशीबवान आहे मी. नशीबवान हा शब्द चुकीचा आहे मला. आयुष्यातल्या प्रत्येक घटनेमागे अनंत कारणं असतात, पण त्यांची तर्कशुद्ध चिकित्सा करण्याचे कष्ट पडू नयेत म्हणून माणसाने नशीब ही कल्पना शोधून काढली. प्रोफेसर साहेब, माझी चूक मागावून दाखवून दिल्यास नाही का चालायचे? मालती, नव्या नवरीला घेऊन नुकतेच आलात. म्हटलं काही हवं नको पाहावं. शेजार धर्म म्हणून काही असतच ना. सर्व व्यवस्था आहे. काही लागलं तर नक्की सांगा हो. थँक यू व्हेरी मच.
उगाच सांभार चौकशा. उगाच कसं? याही घटनेमागे अनंत कारणं असतीलच की. त्यांची तर्कशुद्ध चिकित्सा नको का करायला? हं? देवाधिकांच्या तदबिरीपेक्षा या गोष्टीचा तुला अधिक उपयोग होईल. हे काय? ताली काढण्याचं यंत्र. यात हात कापण्याची भीती नाही, शिवाय वेळही वाचेल. तो वाचून करू काय? इथे मला जाता जात नाही वेळ. इनमिन दोघांचा तर स्वयंपाक, त्याला कितीसा वेळ लागतो? बरं, तुमची कामं करीन म्हटलं तर तेही तुम्हाला पसंत नाही. अहोरात्र नवऱ्याची सेवा करणं हे पत्नीचं आद्य कर्तव्य आहे असं मी अजिबात मानत नाही. शिवाय कुठल्याही स्त्रीनं रांधा वाडा उष्टी काढा यातच उभं आयुष्य घालवणं मला मुळीच पटत नाही. या उपर वेळेचा सदुपयोग कसा करावा हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड जिभेला आला एक पोट सांगू? पोट पोट काय मूल नाही म्हणून तळमळणाऱ्या अनेक विधवा मी आश्रमात पाहिलेत. आई होण्याचं एकमेव स्वप्न उराशी बाळगून जगणाऱ्या कितीतरी कुमारिकाही अवतीभोवती पाहिलेत. पण लग्नापूर्वी मला कधी अशी तळमळ वाटल्याचं आठवत नाही. आपल्या अंगाखांद्यावर मुलांनी बागडावं, त्यांना आपण अंजारावं गोंजारावं अशी इच्छा मनात डोकावून गेल्याचंही आठवत नाही. तुम्ही विचार करायला सांगितलं होतं ना? मी खूप विचार केला. वाटलं लग्नानंतर कदाचित आपल्या भावना बदलतील. पण खरं सांगू, अजूनही मला आई भावाचं नाही वाटत. असं असताना केवळ वेळ जावा म्हणून मूल होऊ देणं म्हणजे त्या मुलावर अन्याय होईल, नाही का? पण मी देखील एक स्त्रीच आहे, सामान्य स्त्रियांसारखी एक. मग मलाच का तसं वाटत नसावं? प्रत्येक स्त्रीला मातृत्वाची आस नैसर्गिकरित्या असते असं नाही. लहान असल्यापासून मुलीच्या मनात मातृत्वाचे विचार भरवले जातात आणि अनेक मुली मनातून वाटत नसलं तरी सामाजिक दबावाला बळी पडतात. म्हणजे मला अपराधी वाटून घ्यायची गरज नाही. स्वतःला मूल हवं असताना
निव्वळ नवऱ्याला नको म्हणून मन मारून राहणं जितकं चूक तितकंच मूल व्हावं अशी इच्छा होत नाही याबद्दल अपराधी वाटून घेणं ही चूकच मालती. Ah, Madame Carvé, ravi de vous rencontrer, enfin. Ce soir, Gatam. Merci de m'avoir invité à une si belle soirée. Ah, votre femme est vraiment merveilleuse. C'est incroyable, Raghunath. Vous ne m'aviez pas dit que votre épouse parlait le français. Quel honneur pour notre pays. Savez-vous, Madame Carvé parle français, elle parle le français. Vive la France! Maintenant, vous devriez visiter Paris avec votre mari. Mais, quand avez-vous appris notre langue? Est-ce lui qui vous l'a apprise ou c'était avant votre mariage? Dites-moi. तुम्ही जे बोलता ते मला अजिबात कळत नाहीये. केवळ एकाच फ्रेंच वाक्याची तालीम केली होती ना. Oh, एकाच वाक्याची तालीम? Thank you. फारच छान. उदय काय बेत आहे? मला शारीरिक शिक्षणाचा ट्रेनिंग कोर्स करण्याची इच्छा आहे. नंतर एखाद्या मुलींच्या शाळेत नोकरी करणं मला आवडेल. उत्तम. तुम्ही रागावला तर नाही ना? वास्तविक माझ्या मनातली गोष्ट मी सर्वप्रथम तुम्हालाच सांगायला हवी होती, पण फ्रेझर सरांनी अचानक विचारल्यावर मी काहीशी गोंधळले आणि नकळत बोलून गेले. माझा विचार होता की तू डॉक्टर व्हावंस, कमीत कमी BA जरूर करावंस. पण मला नाही त्याची आवड. मी सर्व बाबतीत स्वतंत्रपणे विचार करायला हवा असं तुम्हीच सांगत असता ना, म्हणून तर मी. तू योग्यच केलंस. अखेर मी किती चांगला शिक्षक आहे हेच तर तू सिद्ध केलंस, हो ना? तपते आचरती सेनापती यशयाची बले. हो, दूर व्हा, सांगितलं ना एकदा. समजतेस कोण स्वतःला? बायकोयस तू माझी. रांडेचा मालवतो दिवाणी आज जाऊन पड मुकाट्यानी. आज जा म्हणतोय ना. बिचाऱ्या वहिनी एकदा आल्या होत्या, माझ्यापाशी रडत होत्या. तेव्हा राहवलं नाही. आपण करतो ते उपाय सांगितले मी त्यांना, पण उपयोग काय? पूर्ण समाधान होत नाही असं म्हणत नवऱ्यानं उपाय करण्यास चक्क नकार दिला म्हणे.
अशा मूर्ख आणि स्वार्थी माणसांमुळे त्यांचं स्वतःच नव्हे साऱ्या जगाचं नुकसान होत. रोज असा छळ करून घेण्यापरी जीव देईन मी. दे जीव दे, म्हणजे तरी सुटेन मी या तमाशातून. असली बायको असण्यापेक्षा रान बरी रान. तुमची फूस आहे म्हणून स्वतःचा धर्म विसरण्याचे धारिष्ट करीते. आता बस म्हणावे रडत. अग्रस्त वेश्येकडे जाऊ लागल्यास त्याला रोगाची लागण होण्याचा संभव आहे. आणि तरीही बायकोशी संबंध चालूच राहिल्यास तिलाही रोग लागण्याचा धोका आहे. अगं बाई, कित्येक दिवसापासून हा विचार मला सारखा छळतोय मालती. पण एखाद दुसरं किरकोळ अपवादात्मक पुस्तक वगळता इथं विशेष माहिती सुद्धा उपलब्ध नाही. 1919 साली गणिताच्या उच्च शिक्षणासाठी रघुनाथ पॅरिसला रवाना झाला. श्वेतवर्णीय नसलेला पहिला प्राध्यापक हा बहुमान त्यानं तिथं मिळवला. या वास्तव्यात त्याच्या जाणीवा चहूबाजूनी विस्तारल्या. लैंगिक विषय व गुप्तरोग या संबंधीचं शास्त्रीय ज्ञान तसंच अपत्य टाळण्याच्या आधुनिक उपायाची माहिती त्यानं मिळवली. यासाठी एक केंद्र स्थापन करण्याची कल्पना त्याच्या मनात आकार घेऊ लागली. बाई बाई, एवढी खोकी भरून साधनं आपल्याला पुढले 7 जन्म पुरतील की हो. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही, तेव्हा आपल्या पुढल्या जन्माची तरतूद करणं मला तरी शक्य नाही. वा, नखशिखांत साहेब दिसताय. अगदी तेजपुंज. पण माझ्यासाठी झुरल्यामुळे चेहरा जरा वाळला असता तर अधिक बरं वाटलं असतं. University de Paris, diplôme d'études supérieures. सॉरी मिस्टर कर्वे, प्रमोशनसाठी आम्ही फ्रेंच डिग्री रेकग्नाइज करत नाही. आय सी. माझी गणित विषयातली उच्च पदवी आणि 12 वर्ष गणित शिकवण्याचा अनुभव माझ्या बढतीच्या आड येत आहे. आणि फिजिक्स मध्ये एम ए केलेले प्रोफेसर सल्लाना गणिताचे प्राध्यापक होण्यास लायक ठरतात. हाच बहुधा जगप्रसिद्ध ब्रिटिश न्याय असावा. जे काही झाले ते योग्य नव्हते. दुखावला गेला तो. रघुनाथवर अन्याय झाला यात शंकाच नाही अण्णा. पण थोडा थांबला असता तर त्याच्या योग्यतेचं दुसरं पद खात्रीनं मिळालं असतं. माझ्या परीनं मी भले मी लोकनियुक्त शिक्षण मंत्री असलो तरी अण्णा माझे अधिकार ते किती. तुला शक्य होते ते सारे तू केलेस. आणि शेवटी सरकारी कामही सरकारी गतीनेच व्हायची. तेव्हा थोडं सबुरीनं घे एवढंच मी सांगत होतो. तर हा तडकाफडकी राजीनामा देऊन मोकळा झाला. तसा थोडा तापटच आहे रघुनाथ. व्यवहार चातुर्यही कमीच. पण आता तोही काही लहान नाही. 40शीला पोहोचलाय. तेव्हा तू देखील अपराधी वाटून घेण्याचे काही कारण नाही. कर्व्यांचे म्हणजे हे असेच. नात्यातल्या माणसाला झुकते माप मुळी मिळायचेच नाही. लोक काय म्हणतील हेच मनाशी. आणि परांजपे तरी काय, कर्व्यांचेच मामे भाऊ. एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे.
उगीच काळजी करू नये. मालती, कदाचित हीच माझी संधी असेल. निर्णायक संधी. सरकारी पाशातून मुक्त झालोच आहे. क्षणाचाही विलंब न लावता मला माझ्या कामाला सुरुवात करता येईल. गेली 15 वर्ष धडपड करून जे ज्ञान मिळवलं ते सर्व ज्ञान आता लोकांपर्यंत पोहोचवता येईल. तणाव नाहीसे झाल्यामुळे असेल कदाचित. पण तुम्ही पॅरिसहून परतल्यापासून इतक्या दिवसात आज अनुभवलेलं हे सुख विशेष होतं. नाही? मालती, आपल्याला प्रथम बर्थ कंट्रोलसाठी पर्यायी शब्द शोधावा लागेल. आपल्या भाषेत. पण तो शब्द अश्लील किंवा ग्राम्य वाटता कामा नये. बर्थ कंट्रोलला पर्यायी शब्द जन्म, जनन, गर्भ, अपत्य, संतती. संतती. संतती प्रतिबंध. हा शब्द कसा वाटतो? पण नाही, प्रतिबंध हा अति संकुचित शब्द झाला. बर्थ कंट्रोलचा व्यापक अर्थ आहे योग्य वेळी योग्य तेवढीच मुलं होऊ देणं. योग्य वेळी नियंत्रण नाही, मग नियमन. छान आहे. तर मग आजपासून बर्थ कंट्रोलसाठी संतती नियमन हा स्वदेशी शब्द रूढ करायचा. In the interest of the nation, in the interest of the society, in the interest of an individual. संतती नियमन केंद्र, दुसरा मजला. भाई साहब, ये आपको पता है
अहो थेरड्या आहेत तिथं थेरड्या. इथं या की बसायला. कवळ्या काकड्या आहेत काकड्या. भारी दुसरं दिसतंय ग बाई. साधने विकत मिळतील म्हणजे काय? ठाव नाही. याचा अर्थ असा की यापुढे मुलं होणं नकोसं वाटत असेल तर त्यावर इथे उपाय सांगितले जातील. तू कशा पाय घुटमळतोस रे इथं? जा घरला. चल रे तू बी. चल चल त्या बांधोटीची सावली नको पडायला. चल. काय ओळखले की नाही? हो आपण शेजारी. बाकी पाहिलंय आपल्याला वरच्यावर इकडे येताना. आपल्यासारख्यांनी सुद्धा हा मार्ग पत्करावा यात काही नवल नाही हो. प्रत्येकाचे दुःख वेगवेगळे म्हणा पण त्यावर उपाय एकच. काय एक विचारू का हो? अहो अहो नाही म्हणजे आपण समदुःखी म्हणून विचारतो. कधी त्या जागी त्रास होतो का हो? म्हणजे सूज आल्यासारखी. तुम्हाला त्रास होत असेल तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरला दाखवून उपचार सुरू करा. नापेक्षा तुमच्या पत्नीला आणि वेश्यांनाही तुमच्यापासून रोगाची लागण होण्याचा धोका आहे. रोग? हो, व्हेनरल डिझीज. उगाच राईचा पर्वत करण्याचं कारण नाही. चांगले सशक्त होत आम्ही. द्वारका पुन्हा गर्भार आहे. 5वा चालू आहे. काय समजलात? आणि म्हणे आमच्यापासून रोगाची लागण होणार. आज टायपिंग ना स्पोर्ट भरला असं दिसतंय. नाही म्हटलं एक पुस्तक छापून होतंय न होतंय तेवढ्यात दुसरं पुस्तक लिहायला घेतलं की काय? हो. काय खरंच? कशावर? गुप्त रोगापासून बचाव याविषयीचं ज्ञान काळजी करण्याजोगं आहे. हो पण पहिल्या पुस्तकाचं काय? ओह, आय एम सॉरी. ही माझ्या पहिल्या पुस्तकाची पहिली प्रत. स्वतःचं पहिलं मूल पाहिल्यावर आई बाबांना असाच आनंद होत असेल का हो? Aragonat, le pionnier de la contraception en Inde. To the pioneer of birth control in India.
हे काय? एखाद दुसरा अपवाद वगळता सर्व एजंट्सने आधी मान्य केलं असून देखील माघार घेतली. त्यामुळे छापलेल्या सर्व प्रती घरी आणाव्या लागल्या. जाऊ द्या, वर्तमानपत्रातली जाहिरात पाहिल्यावर पुस्तकासाठी थेट मागण्या आल्या वाचून राहणार नाहीत. ती शक्यता नाही. टाइम्स ऑफ इंडियाने जाहिरात स्वीकारण्यास नकार दिला. अशा पुस्तकांची जाहिरात केल्याने त्यांच्या प्रतिष्ठेस तडा जाईल म्हणाले. अशा अशा म्हणजे अनैतिक, अश्लील. नव्या पुस्तकाची छपाई देखील पूर्ण होत आली आहे. होती नव्हती ती सर्व पुंजी या 2 पुस्तकांवर खर्च करून बसलो आहे. आत्ता कुठे कार्याची सुरुवात झाली, इतक्यात खचून कसं चालेल? आपल्या केंद्रात येणाऱ्यांना आपण सवलतीच्या दरात देऊ ही पुस्तकं. केंद्र सुरू केल्यापासून एखादं चिटपाखरू तरी फिरकलं का इतक्या दिवसात? ते खाली पाटी लागली आहे ते केंद्र. हो, ते इथेच आहे. या ना, बसा. कसा? अहो बसा ना. म्हणजे गिरणीत कायमस्वरूपी चाकरी आहे, पण पगार पुरत नाही बघा. म्हणजे इस्तवापाशी लोणी आलं तर ते इतळल्या बिगर कसं राहणार? उपाय करून पहा. नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही. आम्ही स्वतः वापरतो ती साधनं. परंतु योग्य साधनं देण्याआधी तुम्हा दोघांचीही तपासणी करावी लागेल. तिची बी? याचा वापर कसा करायचा, स्वच्छता कशी राखायची हे ध्यानात आले ना नीट? वय काही अडचण भासली तर तात्काळ येऊन विचारा. संकोच करू नका. चला. किती झालं? दोघांचे तपासणीचे आणि साधनांचे मिळून झाले. अहो, तुमचा पगार झाला की मग द्या सवडीनं. चिंता करू नका सावित्रीबाई. अहो, अक्षी देवावानी माझा संसार वाचवलात बघा. अहो तुम्ही काय? अरे लोकांनी असं पाया पडणं, आपल्याला देव म्हणणं मला अजिबात पसंत नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण एकाच वेळी किती गोष्टी पटवणार आहात तुम्ही लोकांना? पण यात देवाचा काय संबंध? या कार्याची अखेर सुरुवात झाली, तीही एका गरीब अशिक्षित स्त्री करवी झाली. यापुढे बाकी सर्व गोष्टी माझ्या लेखी गौण आहेत. निदान या घडीला. Congratulations and welcome to the Wilson College fraternity. Thank you, sir. Your letter of appointment as professor of mathematics. काही अडचण? इथं नेमणूक झाली तरी माझं कार्य मी चालू ठेवू इच्छितो, असं मी इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं. त्यासंबंधी ओ येस, कॉलेजची वेळ सांभाळून तुम्ही काही करू शकता, पण ते सरकारच्या विरोधात नसेल तर बरे. माझ्या कामाचा राजकारणाशी तिळमात्र संबंध नाही सर.
आम्ही छापावे अशी तुमची अपेक्षा आहे? विनोद करताय की काय रघुनाथराव? नाही, म्हणजे आपल्या वडिलांच्या महान कार्याविषयी आम्हाला नेहमीच आस्था वाटत आलेली आहे. म्हणूनच जननिंदेची पर्वा न करता त्यांचे आत्मवृत्त आम्ही छापले हे नव्याने सांगावंच नको. तेव्हा एक प्रगतिशील प्रकाशक या नात्याने स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीचे सर्व प्रश्न आम्हास जिव्हाळ्याचेच आहे. तेव्हा समाजहिताचा असा एखादा विषय तुम्ही निवडल्यास. स्त्रियांची सर्वांगीण उन्नती आणि समाजहित खरोखर साधायचं असल्यास संतती नियमना एवढा उत्तम विषय दुसरा नाही. अहो, काहीतरीच काय बोलता आहात? तशातून तुम्ही केवळ सैद्धांतिक विचार मांडले असते तरी गोष्ट निराळी होती. पण या इंद्रियांच्या असल्या आकृत्या पाहून कुणाचेही डोळे पांढरे होतील. या लैंगिक शब्दांचा उच्चार करताना जीभ लुळी पडेल. या आकृत्या आणि हे शब्द शरीर विज्ञानाचा भाग आहेत. असतील. अहो, परंतु बायकांच्या अथवा मुलांच्या नजरेस हे पुस्तक पडल्यास किती भयंकर परिणाम होतील याचा काही विचार नको? माझ्या मते भयंकर परिणाम हे अज्ञानातून उद्भवतात, ज्ञानप्राप्तीतून नव्हे. आणि आमच्या मते ज्ञानाचा केवळ आव आणणारे हे एक अत्यंत अश्लील पुस्तक आहे. हे असले पुस्तक छापल्यास लोक आमच्या तोंडात शेर घालतील ते तर सोडाच, पण संपूर्ण कर्वे खानदानाची अब्रू धुळीला मिळेल यात शंका नाही. निदान अण्णासाहेबांच्या महान कार्याला काळोखी फासली जाऊ नये म्हणून तरी तुम्ही हे. मिस्टर मित्र, स्वतःचे कार्य सिद्धीस न्यायला माझे वडील समर्थ आहेत. राहिला कर्वे घराण्याच्या अब्रूचा प्रश्न, त्याची चिंता आपण करू नये. गुड डे. शंकाच नाही, आपण हे पुस्तक छापणार. आमचा छापखाना तसा छोटासाच आहे, पण छपाई उत्कृष्ट व्हावी यासाठी आम्ही जातीनं लक्ष घालू. मी आपला अत्यंत आभारी आहे मिस्टर गंडवीर. हे हो, आमचा धंदाच आहे. अरे एकनाथ, एक चहा घे फर्स्ट क्लास. शिवाय इतका महत्वाचा विषय आपण सामान्य जनतेपर्यंत पोहोचवताय, त्याला आमचाही थोडासा हातभार. गुड इव्हनिंग. हे आहेत साताऱ्याचे प्रसिद्ध वकील दादासाहेब करंदीकर. टिळकांच्या आतल्या गोटातील स्नेही होते. साताऱ्याहून मुद्दाम आले आपलं भाषण ऐकण्यासाठी. अरे या आजच्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर फाटक. आज काहीतरी चटकदार कानावर पडेल यात शंका नाही. सरळ अश्लील गोष्टी ऐकण्यासाठी आलाय असं म्हण की. अरे इथे कोणाची भीती आहे? अरे राजा, आज मोठमोठे शास्त्री पंडित देखील याच अपेक्षेने जमले. तुझ्यासारखे अगदी राजरोज नाहीत तर निदान मनातल्या मनातलेही नक्कीच जिभल्याच वाटतायत. संतती नियमन या विषयाचा उल्लेख देखील निषिद्ध मानला जातो. याचं मुख्य कारण म्हणजे लोकांच्या मनावर असलेला पारंपरिक आणि धार्मिक विचारांचा पगडा. महाभारताच्या काळी गांधारीला 100 पुत्रांचा वर मिळाला होता आणि आपले पूर्वज जे करीत ते सारे इष्ट अशा भ्रमामुळे आजही विवाहित स्त्रियांना अष्टपुत्र होण्याचा आशीर्वाद दिला जातो. परंतु पूर्वजांहून आपली स्थिती भिन्न आहे हे विसरून चालायचे नाही. परंतु सुपीक जमिनीला मर्यादा असल्यामुळे अन्नधान्याची वाढ मात्र त्या प्रमाणात होत नाही. साहजिकच पुष्कळ लोकांस अर्धपोटी राहावे लागते. ही स्थिती इष्ट नाही हे कुठलीही व्यक्ती कबूल करेल. परंतु पूर्वजांची तत्वे नाकारल्याविना ही स्थिती बदलावी कशी? ज्या लोकांत संपत्तीच्या मानानं फाजील संतती होते त्यांचे हाल रामदास स्वामींनी पूर्वीच वर्णन केले आहे की लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली
बापडी भिकेस लागली काही खाया मिळेल. ज्या संपत्ती अडचण नाही अशा कुटुंबात देखील संततीचा अतिरेक झाल्याने स्त्रियांच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो. शिवाय गर्भावस्था व प्रसूतीच्या निरंतर चक्रात सापडल्यामुळे बहुतेक स्त्रिया कमकुवत व रोगी होऊन त्यांना अकाली वार्धक्य व मरण येते. तेव्हा समाजहित व कौटुंबिक स्वास्थ्य दोन्हींसाठी संतती नियमन करणे अत्यंत आवश्यक आहे. आता प्रश्न उद्भवतो की ते करावे कसे? ब्रह्मचर्य पालनाने? आमच्याच नव्हे तर आधुनिक तज्ञांच्याही मते समागमाचा हेतू केवळ संतती नसून सौख्य हाही आहे. नियमन व सौख्य दोन्ही साध्य करायचे असल्यास कृत्रिम उपायांना पर्याय नाही. गेल्या काही वर्षात जगातले वैद्यकशास्त्र फार सुधारलेले आहे. शरीरास कुठल्याही प्रकारचा अपाय न होता मनास वाटेल तेव्हा संततीस प्रतिबंध करता येईल असे खात्रीचे कृत्रिम उपाय हल्ली उपलब्ध आहेत. अशा प्रकारे संतती नियमन केल्याने संतती सुदृढ आणि सुशिक्षित होते. सर्व आपत्तींचे मूळ जे दारिद्र्य ते दूर होते आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे संतती केव्हा आणि किती व्हावी हे स्त्रियांना त्यांच्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे ठरवता येते. त्यामुळे स्त्रियांसाठी तर ही स्वातंत्र्याची गुरुकिल्लीच आहे. काय हे अगोचर बोलणे? विद्वान आहे तसे ऐकले म्हणून आले हो. यांच्या जीवेला हाड नाही. लेकी सुनान पुढेही असली विकृत भाषा याने बापावर ताण केली. पुण्यात येऊन असे बोलण्याची हिंमत करणे म्हणजे अतिच झाले. कृपया सभेच्या प्रतिष्ठेस बाधा आणू नये. शेम शेम. त्यास बोलू न देणे आपणाला शोभा देत नाही. काय बोलताय काय? अध्यक्ष महाशय, ज्यांना विचार पटत नसतील त्यांनी परत जावे. ऐकण्याची सक्ती नाही. कृपया शांत रहा. कृपया गोंधळ करू नये. काय म्हणून? शांत रहा, शांत रहा. या असभ्य वक्तव्याचा निषेध असो. चला आधी घरी चला आणि या रघुनाथ कर्व्याच्या नावाने आंघोळ करा. चला. पुरे झाले. पण मला तुला शिकविले याचा अर्थ पुढचे वाऱ्यावर नाही सोडून दिले. हे पहा, शांत रहा. इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने आपल्या भाषणात आलेल्या व्यत्ययाबद्दल आपली माफी मागतो व भाषण पुढे चालू ठेवण्याची विनंती करतो. सर्व प्रमुख मुद्द्यांची मांडणी झालेलीच आहे, परंतु कोणास काही शंका असेल तर त्याचे निरसन करू. पहिली शंका मीच उपस्थित करू इच्छितो. आपण ज्या गोष्टींचं समर्थन करीत आहात त्या कृत्रिम उपायात काही शास्त्राधार आहे काय? प्राचीन काळापेक्षा आज मी तीस उपलब्ध असलेले शास्त्रीय ज्ञान निसंशय जास्त प्रगत आहे. तेव्हा या विषयाचा विचार पारंपरिक पद्धतीने किंवा धर्मशास्त्रांच्या आधारे न करता अर्वाचीन शास्त्रीय पद्धतीनेच करायला हवा. याचा अर्थ आपले पूर्वज मूर्ख होते की काय? आपले पूर्वज विद्युत शक्ती ईश्वराधीन आहे असे मानत. आज बटन दाबले की दिवा लागतो. आपल्या पूर्वजांना हे ठाऊक नव्हते, या कारणास्तव आपण हे नाकारत नाही किंवा त्यामुळे आपले पूर्वजही मूर्ख ठरत नाहीत. उलट पूर्वजांनी केलेल्या गोष्टींचा विचार केल्याशिवाय आपण अंधानुकरण करत राहिलो तर आपण मात्र मूर्ख ठरू. पुराण मित्येवन साधू सर्वम. आपले म्हणणे पटवून आमच्यासारख्या सुशिक्षितांनी जरी संतती नियमन केले तरी गरीब अशिक्षितांचे काय? त्यांची वृद्धी होतच राहणार. त्यामुळे समाजाचा दर्जा खालावणार नाही काय? यावर एकच उपाय, हे ज्ञान सर्वांस देणे. लोकसंख्या कमी झाल्यास सैन्यात भरती कशी होणार आणि मग देशाचे रक्षण कसे होणार? लोकसंख्या वाढल्याने जर देशाचे रक्षण झाले असते तर जगात सर्वाधिक जनसंख्या असलेल्या आपल्या देशावर मूठभर इंग्रजांनी राज्य केले नसते. राष्ट्रहिताकरता संतती नियमन करणे आवश्यक आहे असे क्षणभर जरी आपण गृहीत धरले तरी कृत्रिम उपाययोजना करणे हे सृष्टी नियमांच्या विरुद्ध, अनैसर्गिक आणि म्हणून अयोग्य आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. उलट भूक व तहान यांच्या इतकीच कामवासना ही माणसाची नैसर्गिक गरज आहे आणि म्हणूनच अनिष्ट संतती टाळून ही नैसर्गिक गरज भागवणे आमच्या मते अत्यंत योग्य आहे.
आता मी आजच्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर फाटक यांना नम्र विनंती करतो की त्यांनी समारोप करावा. प्राध्यापक रघुनाथ कर्वे यांचे मौलिक विचार आपण सर्वांनी ऐकून घेतले, त्याबद्दल आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच. परंतु हिंदुस्थानातील जनतेने हे मौलिक विचार आचरणात आणल्यास हिंदुस्थानातील लोक नष्ट होऊन त्यांची संख्या पाहता पाहता शून्यावर येऊन ठेपेल, हेही ध्यानात असू द्यावे. धन्यवाद. डॉक्टर साहेब, डॉक्टर फाटक, आपण प्रथम. एक डॉक्टर असून फाटकानी हे असं विधान नाही, यात काही आश्चर्य नाही. अजून इथल्या बहुतेक डॉक्टरांना या विषयाचं तसूभर देखील ज्ञान नाही. प्रोफेसर कर्वे, आपण एका अतिशय महत्वाच्या विषयाचे विश्लेषण केलेले आहे आणि तेही कोणत्याही प्रकारची असभ्य भाषा न वापरता. त्याबद्दल आपले अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. भाषा सभ्य असली तरी आपले विचार असभ्यच म्हणायला हवेत. राजरोसपणे स्त्रियांच्या कामवासनेबद्दल बोलतात, त्यांना हे कृत्रिम उपाय वापरण्याचा उपदेश करतात. असले निर्लज्ज विचार. प्रत्येक जिवंत प्राण्यास आणि माणसास कामवासना असते, त्यामुळे स्त्रियांस ती नाही असे समजणे म्हणजे अडाणीपणाचे लक्षण आहे. शिवाय प्रतिबंधक उपायांच्या अज्ञानामुळे स्त्रियांना भयंकर परिणाम सोसावे लागतात, हे सत्य आहे. आणि नाही सत्यात परोधर्म असे आम्ही मानतो. हा उपदेश केवळ विवाहित स्त्रियाच केला असतात तरी एक वेळ ठीक होते, पण तुम्ही तर सरसकट विधवांना आणि कुमारिकांना देखील. कुमारिका व विधवांना या उपदेशाची अधिक गरज आहे. अशा स्त्रियांना आज तरी गर्भधारणेचा हक्क नाही, त्यामुळे सामाजिक छळाच्या भीतीपोटी त्या गर्भपात किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. वास्तविक ही चूक त्यांची नाही, समाजाची आहे. पण जोवर समाजाला हे मान्य नाही तोवर अशा उपायांनी गर्भधारणेस निदान प्रतिबंध केल्यास त्यांचा जीव वाचेल आणि कुटुंबाची अब्रूही वाचेल. हे असले शब्द उच्चारताना लाज नाही वाटत? समाज हिताच्या नावाखाली अनैतिक विचारांचा प्रचार करता, स्त्रियांच्या कानात विष शोधता. तुमच्या या असल्या विचारांमुळे आमच्या स्त्रिया स्वैराचारी होतील, सर्वत्र पापाचा फायदा होईल आणि समाजावर अरिष्ट ओढवेल. तुम्ही स्त्रियांना स्वातंत्र्याची नव्हे सर्वनाशाची गुरुकिल्ली देत आहात कर्वे, सर्वनाशाची. विवाहित स्त्रीच्या गर्भधारणेमध्ये व कुमारिकेच्या अथवा विधवेच्या गर्भधारणेमध्ये इंद्रिय विज्ञानदृष्ट्या कोणताही फरक नाही आणि सामाजिक दृष्टीनेही तो असण्याचे कारण नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. वा, केवढे प्रचंड धाडसी विधान आहे. कोणत्या नाटकात मामा? अहो, हा गृहस्थ पुस्तकावर बंदी आणण्याची धमकी देतोय. त्यात काही अर्थ नाही मालती. शिवाय ब्रॅडलॉ बेझंट खटला झाल्यापासून संतती नियमनाच्या प्रचाराला ब्रिटिश कायद्याची संमती आहे, त्यामुळे पोलीस माझं काही वाकड करू शकत नाहीत. तरी पण स्वतःचे निर्भीड विचार नेमक्या शब्दात अचूक मांडणाऱ्या शैलीनं मी इतका प्रभावित झालो की पुस्तक हाता वेगळे केल्या केल्या तात्काळ भेटून अभिनंदन केल्या वाचून गत्यंतरच नव्हते. तस्ता निघालो थिएटरातून आणि थेट इथे येऊन थडकलो. रधो कर्वे आपणच ना? मी वरेरकर. हो, मामा वरेरकर. अहो, आधी त्यांना आत तरी बोलवा की दारातूनच बोलवण करणार आहात त्यांची. नाही, नको, येतो मी. रांडेचं मलाही वेळेचं भान नाही राहिलं. हो या, हो आत या. वेळेची बंधनं सामान्यांसाठी असतात, आपल्यासारख्या नाटककारांसाठी नव्हे. या. अहो, आम्ही नाटकी लोक काल्पनिक काळ वेळच्या चौकटीशी मुकाबला करत असतो. आपण वास्तवातल्या काळाची बंधनं तोडता आहात कर्वे.